तर मुकेश कडू कुठे असाल? माणेरीचे मुकेशजी कडू, त्यांना विनंती आहे की या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 5 षटकांची मॅच, 2 ऑफिशियल मुख्य पंच सध्याच्या घडीला आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रतनजी माणेरकर आणि साथीनं मनोज पवार हे 2 पंच, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. रिव्ह्यू फक्त बीमरसाठी असेल टीमला, दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल फक्त बीमरसाठी. रनआउटसाठी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु त्यांचा सॉफ्ट सिग्नल सुरुवातीला त्यांनी द्यायचा आहे, कारण की कॅमेऱ्यामध्ये त्या गोष्टी काहीच झाल्या नाहीत तर पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल असेल तो अंतिम मानला जाईल. 5 षटक, 1 षटक पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात 3, आणि त्यानंतर उर्वरित षटकांसाठी 5 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. परंतु आपल्याला जो अवधी दिला जातो त्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटक ही कंप्लीट करावी लागतात, आणि ते जर घडलं नाहीये तर 5 षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त 1 क्षेत्ररक्षक आपल्याला लावावा लागेल. हे नियम आहेत आणि आयोजकांच्या वतीनं ही सूचना करण्यात आली आहे. म्हणजे 5 षटकांची मॅच जेव्हा आपण खेळवतो तेव्हा 25 मिनिटाचा अवधी एका इनिंगसाठी दिला जातो, एका सत्रासाठी दिला जातो. मग 4 षटक आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करणं अनिवार्य आहे, आणि तसं जर घडलं नाहीये तर मात्र 5व्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक आपल्याला अतिरिक्त 38 सर्कल मध्ये लावावा लागेल. तर सन्माननीय प्रमोद जी मडवी यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांना देखील विनंती की या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रेम भोईर आपल्याला पाहायला मिळतो. ह्या संघाचा तारणहार, या संघाचा अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर, पहिलंच षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक गोलंदाज म्हणून आज त्यानं जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारली आहे. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज जयेश पाटील, जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील. पहिला चेंडू खेळायचा होता आणि चेंडू निघून गेलाय तो शॉट थर्डमॅन रिजनला. एका धावेनं मात्र धावाला सुरुवात झाली. लेगबाईचा पंचांचा इशारा, अतिरिक्त धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना टीम जळमान दातिवली. जयेश म्हात्रे एक दमदार फलंदाज आणि साथीनं विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकर वरती विनीत पाटीलला पण पाहू शकाल. पहिला चेंडू चांगला होता, ओव्हर द विकेट न प्रेम गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं इथे मात्र चपराक लावले, स्वीपचा काहीचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारची व्यूहरचना केली अगदी त्या प्रकारचा चेंडू देखील फेकण्यात आला होता तो प्रेम कडनं. 2 धावा तिथे कंप्लीट करण्यात आल्या आहेत. सुरुवातीलाच काहीशी दुखापत जाणवत असावी. दरम्यान मुकेश कडू यांचं शुभ आगमन होताना आपण पाहू शकाल. क्रॅम्प काहीसे आलेत, तर फर्स्ट एड किट असेल तर आपण घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्स ह्या ठिकाणी असेल तर नाही आवश्यकता. येस, दुखापत गंभीर नाही आहे. चांगली बाब ते टीम दातिवलीसाठी. अच्छा, पूर्ण जर पॉलचा विचार केला तर पहिला सामना आपण पाहतोय दातिवली आणि त्यांच्या विरोधात उंबारली, त्यानंतर मानेरे आणि टीम उसरगर असेल, त्यानंतर शिरडोन त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली, त्यानंतर मोठी देसाई आणि विरोधात सागाव संघ, असे एकंदरीत 8 नामांकित संघ आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील. दमदार स्पर्धा आहे. 2025 मधील एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जय मसोबा संघ वसार यांच्या वतीनं जय मसोबा चषक 2025चं पर्व आपण अनुभवता, आणि पर्वातील पहिला सामना टीम उंबारली विरोधात दातिवली ह्या दोघांमध्ये. सुरुवात अतिरिक्त धावेनं झाली होती. लेगबाईच्या स्वरूपामध्ये संघाच्या अकाउंटमध्ये धावा आल्या होत्या. ड्राईव्ह पाहायला मिळतो, स्क्वेअर ड्राईव्हचा देखणा फटका, क्षेत्ररक्षक गली आणि पॉइंटचा धावतोय, परंतु चेंडूमध्ये वेग देखील आहे. अंततः चेंडू रोखला जाईल शेवटच्या क्षणाला, मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूला रोखलंय, परंतु धावा 3 रोखू शकणार नाहीत. चपलाईनं धावा 3 या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, आणि या 3च्या मदतीनं धावफलक जाऊन विसावेल ते आता 6 याकड्यावरती. आमच्या समवेत आमचे सागर गुणसंख्या लेखन करतायत, त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. एका बाजूला आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स आणि ह्या वाहिनीचे सर्व आमचे तेजस भोईर आहेत, ते देखील सातत्यानं माहिती पुरवतायत. एक चांगले क्रिकेटर, टीम माणेरेसाठी नेहमीच चांगलं योगदान, परंतु आता सध्याच्या घडीला फारसा वेळ
त्यांना सरावासाठी देखील प्राप्त होत नाहीये. गोलंदाज प्रेम भोईर, पुढील बॉल. चेंडूची पाहणी केली, जाऊ दिलं, लेफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय कारण की रिटर्न क्रीजच्या आतमधनं हा चेंडू सफर करत होता. ते पाहिलं पंचांनी. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण मनोज पवार यांना पाहतोय. पुढील बॉल. इथे फटका तर सजवलाय, खाली क्षेत्राची निवड केली, इनफिल्डला भेदून चेंडू अगदी वेगानं सरकतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर या स्पर्धेतील आणि या सत्रातील हा पहिला खणखणीत असा चौकार. जयेश म्हात्रेच्या बॅटमधनं येणारा हा चौकार आपण पाहतोय. अनेक विक्रम ह्या खेळाडूच्या नावावरती देखील आहेत. बेस वर्सेस बेस अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूनं टीम उंबारलीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर तितकाच धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, इथे देखील इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळालं. पॅडल स्वीप करत असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सलगचा हा दुसरा चौकार. अंतिम 2 बॉल वरती 2 चौकार महत्वपूर्ण राहिले आणि या 2 चौकाराच्या सोबतीनं धावा धापळकरती बिडबाद 14 अशी दमदार सुरुवात. जवाब चौकार दाखवले. मैदानाच्या चहूबाजूला खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि तेच त्यानं दाखवलं. पहिला चौकार आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिला आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला त्यानं दुसरा चौकार दाखवला. आता षटक पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात. वसरगाव एंड कडनं आता दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ज्युनियर प्रेम, यस, 2 प्रेम या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला प्रेम भुईरला आपण पाहिलं आणि आता ज्युनियर प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचाच्या उजव्या बाजूनं डाव्या हातानं गोलंदाजी होते. पहिला चेंडू चांगला होता, स्क्वेअर कटचा देखणा फटका, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू वेगानं फरार, सीमापार चौकार. सुरेख फटका होता. जर विचार केला तर यस, पंच देखील दर्शवतात की खेळपट्टीवरून आपल्याला धावायचं नाहीये, खेळपट्टीची निगा राखायची आहे. गोलंदाज आपण देखील चेंडू रिलीज केल्यानंतर आपला जो फॉलो थ्रू आहे तो फॉलो थ्रू आपण क्रीजच्या बाहेर त्याचा वापर करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती दमदार स्वागत झाले ते ज्युनियर प्रेमचं आणि विनीत पाटीलच्या बॅटमध्ये देखील चौकार पाहायला मिळतोय. आता विनीत पाटील देखील मागे नाही कुठे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. बॅटल चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या गोष्टी आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच पाहायला मिळतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हे वरचढ होत असताना आपण नेहमी पाहतो. तेच बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पहिल्या बॉलवर ते स्क्वेअर कटचा देखणा फटका दाखवला तो विनीत पाटीलनं, परंतु त्यानंतर अगदी वेगाचा चेंडू डिलिव्हर केला आणि त्याला शांत ठेवलंय ते ज्युनियर प्रेमनं देखील. लेफ्ट मोर द विकेटनं पुढील बॉल. इथे चेंडू लाभ करायचा होता, हातामध्ये तर चेंडू विसावलाय, परंतु पंचांकडनं इशारा येत नाहीये आणि पंच दर्शवतात की लेग बाईज आहे, म्हणजे फलंदाज बचावलाय. अन्यथा परतावं लागलं असतं, परंतु नशिबाची साथ देखील आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. आपल्या कौशल्यासोबत आपल्याला नशिबाची साथ देखील हवी असते आणि तेच आपण पाहिलं. दोघांनी एंड चेंज केला. 1 धाव मात्र धापळकावरती अंकित होईल. या 1च्या मदतीनं धावफलक आता 19 या कड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. ज्या प्रकारे टॉस गमावल्यानंतर बॅटिंग टीम जयमान दातिवलीच्या वाट्याला आली आहे, ते पाहता 5 षटकामध्ये त्यांचं मानस असेल की 60 ते 65 धावा आपल्याला बनवायच्या आहेत,
परंतु एका बाजूने रोखण्याचा प्रयत्न टीम गावदेवी उंबारलीकडनं केला जाईल. त्यांना वाटत असेल की 50च्या कमी धावफलकामध्ये आपण यांना रोखावं लागेल. चांगला चेंडू, गती आपण पाहू शकाल. अगदी छोट्या यष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु त्याची गुणवत्ता तो मैदानावरती दाखवतोय. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ देखील झाला आणि गती आपल्याला भन्नाट पाहायला मिळते. या गोष्टी आवश्यक आहेत. ॲज अ गोलंदाज आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय ती फक्त पाहत राहिलाय. सॉफ्टहँडनं प्लेसमेंट करायची होती जयेशला, परंतु ज्या वेगानं चेंडू झपकन यष्टी रक्षकाच्या दिशेनं निघाला ते अगदी कौतुकास्पद होतं. ते आपलं टॅलेंट मैदानावरती सिद्ध करत असताना ज्युनियर प्रेम पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार चौकार. बॅटिंग चालू आहे. इनसाइड आउटचा क्लास दाखवत असताना ओव्हर द कव्हर हा चौकार आपण पाहिला तो जयेश म्हात्रेकडनं. तिसरा चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळतोय. इथे देखील पुन्हा तोच प्रयत्न, परंतु आता सफल होईल का? आता मात्र एका टप्प्यावरती चेंडू फील्ड त्या ठिकाणी करण्यात आला आहे. कारण की ह्या अगोदरचा चौकार आणखी थोडासा पुढे चेंडू लँड झाला होता. ते ह्यावेळेस टायमिंग तेवढं जुळलं नाहीये. त्यानंतर हा चेंडू फील्ड झाला, परंतु पुरेसा अवधी होता धावा. 2 कंप्लीट या ठिकाणी झाल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या धावपळकावरती 25 विदाउट लॉस ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा म्हणजे प्रति षटकाचा जर पाण्याची मांग, येस, पाण्याची मांग केली जाते तर 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जाईल, याची दक्षता घ्या. तर 12.50 अशी धावगती आणि जमेची बाब जळमाण दातिवलीसाठी की कोणत्याही गडी न गमावता एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये सातत्य राखलं तर ज्या प्रकारे मनाशी टार्गेट त्यांनी बाळगले ते टार्गेट जरूर ते पूर्ण करतील. कारण की 5 षटकामध्ये मी देखील म्हटलं होतं की किमान 60 धावा या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती गरजेच्या आहेत. ज्या प्रकारचं हे क्रीडांगण ही खेळपट्टी आहे ते पाहता इथे धावा जास्तीत जास्त बढ़तील यात शंकाच नाहीये. अतिशय सुरेख देखणी खेळपट्टी. जेव्हा आपण खेळपट्टीचा यष्ट्यांचं पूजन केलं तेव्हा देखील पाहिलं होतं की सपाट अशी ही खेळपट्टी आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर आउटफील्ड आपल्याला भरपूर फास्ट पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाज आशुतोषचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. दोन्ही एंडनं आपल्याला सामने पाहायला मिळतात. आशुतोष गोलंदाजी ट्रॅकवरती, पण त्यांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करत असताना राईट अप ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू फ्लोर लेनचा होता, चेंडू निघून आलाय तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होत होता परंतु अंततः नकार आला तो जयेश म्हात्रेकडनं. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. एक धावेच्या मदतीने धावफलक 26 वरती. षटक क्रमांक 3 आहे. यस, बॅटच्या सह्यानं ही धाव आली आहे. कारण की धावा कशा आल्या ह्या गरजेच्या आहेत. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. पारितोषिकाचा विचार केला तर मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये बाईक आहे ते पाहता फलंदाजच्या खात्यामध्ये की संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड होत आहेत हे मुख्य कारण जरूर आमचे गुणसंख्या लेखकासाठी. गोलंदाज आशुतोष वन्स अगेन, पण त्यांना पार करून पुढील बॉल. फुलटॉस चेंडू, आता मात्र प्रॉपर टाइम बॉलला पाठवलंय. आता सीमारेषा पार या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम षटकार.
चौकारानं तो डील करत होता. आता जशी पॉवर प्लेची षटकं समाप्त झाली, आता तो हवाई सफर करायला चालू केली आहे. षटकार आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 32 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. आक्रमकतेनं बॅटिंग पाहायला मिळते ती जयेश म्हात्रेची. सलामीसाठी आलाय आणि कशा प्रकारे सलामी द्यायची हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, चांगला चेंडू, इथे तंत्र देखील त्यानं वापरलंय. सुरुवातीला ताकद आपण पाहिली आणि त्यानंतर अगदी डेलिकेट टच बॉलला पाठवले ते डीप थर्डमॅन रिजनला, चेंडू फरार, चौकार. पहिला चेंडू ताकदीनं अगदी षटकारासाठी पाठवला आणि त्यानंतर शांत डोक्यानं अगदी तंत्राचा वापर करत असताना बॉलला गॅप मध्ये पाठवला आणि डीप थर्डमॅन रिजनला हा चौकार पाहायला मिळाला. यानंतर नेक्स्ट मॅच मानेरे आणि त्यांच्या विरोधात उसारगर संघ असेल. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो आणि 2 विजेत्यांमध्ये द्वितीय फेरीचा सामना देखील आपण सुरुवातीला पूर्ण करणार आहोत. कारण की अनेक ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, काही गोष्टींची ऍडजस्टमेंट ही करावी लागते आणि ती ह्या ठिकाणी देखील करण्यात येईल. परंतु एका बाजूने दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु आता लाईन थोडीशी आतमध्ये पाहायला मिळते. ह्या अगोदर अवेफ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आशुतोषचा होता. वेग आहे त्याच्याकडे आणि त्या वेगाचा वापर जयेश म्हात्रेने केला. तिथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतो. जितके डॉट बॉल येतील तितके चाहते खुश होतील ते गावदेवी उंबारलीचे. परंतु एका बाजूनं प्रत्येक बॉलला टार्गेट करण्याचा प्रयत्न जडमान दातिवलीचा देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो आशुतोषचा देखील. वेग तर त्याच्याकडे आहे, सोबत जर लाईन आणि टप्पा त्याने अॅक्युरेट ठेवला तर तो देखील ह्या खेळपट्टीवरती सक्सेसफुल ठरू शकतो. आतापर्यंत त्यानं धावा 11 खर्च केल्यात. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये त्या 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 डॉट चेंडू आलेत. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकातील आता अंतिम बॉल प्रगतीपथावर. तिसरं षटक प्रगतीपथावर, 5 षटकांची मॅच. इथे फटका तर चांगला आहे, लॉप केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि अचूक त्याचं जजमेंट. पण पाहतो साईड अँगलनं तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक विक्रम ह्या गोलंदाजच्या नावावरती देखील आहेत. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ते या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू तर खूप सुरेख डिलिव्हर त्यानं केला. लेगबॅकच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी जरूर प्राप्त झाली. वर द विकेटचा हा चेंडू, स्लोअर चेंडू, सरप्राईज चेंडू ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा काहीसा हा चेंडू होता. शॉर्टम क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. प्रत्येक चेंडू एका लाईनवर ठेवून चालत नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला विविधता ही दाखवावी लागते. तो प्रयत्न करत असताना आपण सोमनाथ भोईरला पाहतोय.
2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. इथे मात्र बॅटची एज लागली आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या रिजनला यष्टीरक्षकासह शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेगला देखील बीट केलं आणि चेंडूने सीमारेषा गाठली. 4 धावा प्राप्त होत आहेत आणि 4च्या मदतीनं धावफलक 7 देखील पाहायला मिळतंय. कारण की चेंडू बॅटचा सुरेख संपर्क नव्हता, फक्त आतली कडा लागली होती. यष्टीरक्षक बीट झाला आणि खूप वेगानं चेंडू लॉंग स्टॉपला दाखल झाला. पुढील चेंडू सोमनाथ भोईरकडनं इथे मात्र चपराक लावली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत ना. हो, प्रयत्न सुरेख झाला. पहिल्या आयटमला असं वाटलं होतं की झेल कंप्लीट होईल, रनआउटची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू कलेक्ट होऊ शकला नाहीये. प्रयत्न चांगला होता. डीप मिडविकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे सरकला. एका ऍक्शनला त्याने चेंडू काही क्षण का होईना परंतु आपल्या हातामध्ये गॅदर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु त्यानंतर स्वतःचा बॅलन्स सावरत असताना चेंडू त्याच्या हातातनं निसटला आणि तोपर्यंत धावा 2 फलंदाजाने पूर्ण केल्यात. पुढील चेंडू फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पुढे सरकेल आणि आता मात्र झेल कंप्लीट झालाय आणि या झेलनं खेळ संपलाय. तो निवृत्ती म्हात्रे निवृत्ती म्हात्रे आता मात्र बाद झालेत. धक्का दुसरा लागलाय. या अगोदर जर आपण विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. 36 या आकड्यावरती पहिला धक्का लागला होता आणि त्यानंतर आता 45 या आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता विक्रम म्हात्रे दाखल झालाय. षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी जरूर राहिली आहे. क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची बाब आहे आणि ती द्यावी लागेल, कारण की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक हे खूप महत्वाचे बाब आहे. नेक्स्ट मॅच मानेरे आणि विरोधात उसरगर असे 2 दमदार संघ आपल्याला पुढील मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. चांगला चेंडू लाऊड अपील देखील झाली, परंतु अपील रतनजी मानेरकर यांनी खारिज केली. लेग बायचा इशारा ते जरूर दर्शवतायत, कारण की पायचेची अपील केल्यानंतर पाहणी पंचांकडनं देखील केली जाते की एक्झॅक्टली मिडल आहे की नाही. चार षटक कंप्लीट झालीत. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. डेट ओव्हरचा अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी आपल्याला ज्युनियर प्रेम पाहायला मिळतोय. ज्या ज्युनियर प्रेमनं दुसरं षटक फेकलं होतं, त्या प्रेमचा आता दुसऱ्या एंडनं वापर आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर जर आपण विचार केला तर वसारगाव एंडकडनं त्यानं गोलंदाजी केली. अगदी त्याच्या विपरीत त्याच्या विरुद्ध एंडनं आता तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आमचं कॉम्बॉक्स अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. त्या कारणास्तव चेंडूची लाईन आणि त्याचं विश्लेषण करणं इतकं सोपं काम नाहीये आमच्यासाठी देखील. पहिलाच बॉल आणि स्वागत झालंय प्रेमचं. पाठवलं बॉलला मिड विकेट पार, सीमा पार, दमदार षटकार. विक्रम म्हात्रेच्या बॅटमधनं हा दमदार षटकार आणि 6च्या मदतीनं 50 धावा देखील कंप्लीट झालेत. 52 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना जर्मन नातिवली संघ. प्रेमचं स्वागत झालंय. पुढील चेंडू पुन्हा प्रहार केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. अवधी होता
आणि अगदी पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचत असताना आपण विनीतला देखील पाहू शकू. 2च्या मदतीनं धावफलक 54 आकड्यावर. अंतिम षटक आहे. या षटकामध्ये सातत्यानं आपल्याला हाणामारी पाहायला मिळते आणि तो प्रयत्न आता विक्रम म्हात्रेचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जवळजवळ 12-14 पावलांचा रणअप ज्युनियर प्रेमचा देखील पाहतोय, परंतु आज हवं तसं यश त्याला प्राप्त झालं नाही. या वेगाची स्वारी, परंतु त्याच बॉलला पाठवलंय अगदी सरळ रेषेमध्ये डाऊन दी ग्राउंड. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा देखील सफल झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेल देखील दोघांमध्ये चांगला आहे. एका बाजूनं विनीतला देखील माहित आहे की डेंजर झोनला आपल्याला स्वतःला धावायचं आहे आणि त्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. चपलाईनं सातत्यानं तो देखील धावात चोरताना आपण पाहू शकाल. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करणं आणि अगदी एक एक धावेसाठी संघर्ष हा आपल्याला करावा लागतो. कारण की अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा एका धावेनं सामना कदाचित गमवावा लागतो तेव्हा त्या धावेची किंमत ही प्रत्येक खेळाडूच्या लक्षात येते आणि त्यासाठी आता कसरत करत असताना हे दोन्ही प्लेयर्स आणि हे दोन्ही संघ आपण पाहतोय. धावसंख्या 54 वर अजूनही ह्या सत्रातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतोय. सेकंड स्पेल मध्ये प्रेम 56 झालेत, माफ करा. दरम्यान हा चेंडू ऑफसाईडला ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल. पुन्हा धावा 2 कंप्लीट होतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 2-2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. एकंदरीत 4 चेंडूमध्ये 12 धावा एकवटल्या आहेत आणि आता धावसंख्येला वेग प्रदान केलंय ते विक्रम म्हात्रेनं. धावा धपळकावरती 58 या आकड्यावरती जाऊन विसावली आहे. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मधल्या फलीचा विक्रम आपल्या संघाला चांगला फिनिश देत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेट ना पुढील बॉल. प्रहार तर केलाय, फटका चांगला आहे. गॅप मिळेल का? क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळाली ती सिंगल. 59 धावा फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती. कारण की सुरुवातीलाच मनशा बाळगली होती. किमान 60-65 धावा आपल्याला 5 षटकामध्ये बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ दमदार आहे. ज्या संघामध्ये देखील अतिशय चांगले फलंदाज आहेत. म्हणजे ते पाहता मॅच मध्ये आपल्याला अगदी रोमांच पाहायला मिळेल. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. या बॉलवरती किती धावा येतील, मोठा फटका आला तर मानसिक बळ प्राप्त होईल ते टीम जळमान दातिवलीला देखील. परंतु ह्या बॉलवरती जर एखादा विकेट आला तर एका बाजूनं मानसिक ताकद निर्माण होईल ती टीम गावदेवी उंबारलीची देखील. टार्गेट सेट बॉल. शेवटचा चेंडू. वेगवान चेंडू, अगदी चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या स्पर्धेचा नियम थोडंसं लक्ष केंद्रित करा. अंतिम बॉल होता, बॉल देखील डॉट आला. कारण की हातामध्ये चेंडू विसावला तर आपल्याला धाव मिळणार नाही ही सूचना अगोदरच दिली होती. डाव पहिला संपला. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 59 नोंदवली आहे. 60 धावसंख्येचा टार्गेट आहे. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. नेक्स्ट मॅच माणेरे आणि त्यांच्या विरोधात उसरगर. तर आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. खेळाचं दुसरं सत्र जसं चालू होईल तसं मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आपण आवाज ऐकणार आहोत. याच विभागातील एक नामांकित आवाज, ज्या आवाजाची जादू सातत्यानं कल्याण डोंबिवली असो किंवा रायगड असो, भिवंडी असो, या आवाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आमचे साथी समालोचक मित्र राहुल भोईर यांच्या दिशेनं खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. लवकरात लवकर रिपोर्ट करायचंय. या सर या. विशाल म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जय मुसबा मानेर आणि सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल VCC उसरगंज मध्ये. दुसरी महत्वपूर्ण आपल्याला मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय मुसोबाचा क्रिकेट संघ वसार आयोजित जय मुसोबा चषक वर्ष 4 आहे. भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष महेशदा गायकवाड, श्री मलंकर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रदीप शेठ मडवी,
यांचं आम्हाला तेवढंच चांगलं मार्गदर्शन. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट जरूर आज आपण आजपासूनच आपण या स्पर्धेला एन्जॉय करू. ऐतिहासिक मैदान सुकोला मैदान वसारगावचं. सर आपण टॉस जरूर करू. तिसऱ्या षटकाच्या नंतर मॅचला होते सुरुवात. टार्गेट या मॅच मध्ये मोठं असणार आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळले. चांगला फटका आहे. तेवढाच वेगानं फिल्डर देखील बघतो आपण डीप मधून पोहोचला होता. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतील. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल टीम उंबारलेल्या मॅच मध्ये. टार्गेटचा आपण एकूण विचार केला तर एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये 60चं टार्गेट आहे आणि 2 सलामीवीर फलंदाज बघतो आपण. राजकुमार पाटील सोबत आलेले आहेत. भावेश पटेल आणि बॉलिंग मार्कवरती विनीत मडवी आपल्याला पाहायला मिळतात. 60 रन्स या मॅच मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये 59 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग केली दातिवली संघानं आणि एक चांगला टार्गेट देखील सेट केलेला आहे. वेगवाने चेंडू भावेश करिता. अपील देखील जयेशनं तेवढीच जोरदार केली. 2 ऑफिशियल अंपायर्स देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज पवार सोबत रतन मानेरकर आज पंच या क्रिकेट टुर्नामेंट करिता. पहिल्या मॅच मध्ये 60 धावा चेस करायचे आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सुरुवात चांगली करावी लागेल उंबारलेला. नेक्स्ट बॉल वेगवाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग आपल्याला विनीतची सातत्यानं पाहायला मिळालेली आहे आणि आता देखील बघतो आपण या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये विकेट टू बॉलिंग करतोय. लफ्टी बॉलर आहेत. त्याचा फायदा आतापर्यंत जय हनुमान क्रिकेट संघ दातिवलीला आता नक्कीच होताना पाहायला देखील मिळतोय. 2च धावा स्कोर बरोबर. भावेश खोदून काढला अक्षरशः फटका. तिथे समोर विशाल मडवी आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल कदाचित इकडनं अजून काय एक्स्ट्रा धावा मिळतील. विक्रम पोहोचणार का? जरूर पोहोचलाय. फुटबॉलच्या साहाय्यानं चेंडू मात्र तिकडे बघतो आपण कव्हर केलेला आहे विक्रम ना. एकूण धावा इथनं बघतो आपण मिळतील 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. एकूण बघतो आपण 5 या आकड्यावरती. चला विशाल मात्र आपण येऊन बसायचं इकडे प्लीज. टॉस बॉक्स मध्ये अन्यथा 2 धावेची पेनल्टी आहे. बागफुटला जाऊन कट केलेला फटका चांगला आहे. पॉइंटला तिकडे फिल्डर देखील उपस्थित नाही. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा योग्य तो फायदा होत असताना उंबारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. राजकुमार पाटीलला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती.
अजून एक चांगला फटका ऑन साइड लावंडायचा फटका. आता डीप मध्ये कोणी फिल्डर देखील लॉंग ऑनला उपस्थित नाही. मगाशी विक्रम जरूर होता. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री राजकुमार पाटीलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. लगेचच कव्हर करू. या दोन्ही टीम कॅप्टन प्लीज आमच्या VIP डाईज वरती आपल्याला रिपोर्ट करायचे. टॉस आपण करतोय पुढच्या मॅचचा. VCC उसरगरच्या अगेन्स्ट मोसोबा मानेरेमध्ये पुढची मॅच. आमचे गणेश दादा मात्रे भालगाव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो आहे तो आपण कव्हर करा आपल्या व्यासपीठावरती. बघा त्यांच्या माध्यमातून जो टिलिकाचा एक दिवसाचा नक्कीच जो काय मानधन असणार त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेलं आहे. गणेश दादा मात्रे भालगाव त्यांच्या शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण मॅचचा टॉस बॉक्स मध्ये आपण कव्हर करू. तर टॉस का बॉस मध्ये आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. सेकंड मॅचच्या दिवसातील त्याचा टॉस बॉक्स मध्ये होतोय. विकी जोशी आणि दुसऱ्या बाजून तिकडे बघतो आपण कॅप्टन विशाल मात्रे आणि गणेश मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला. टॉस मसोबा मांजरानं जिंकलेला आहे. बागफुला झोन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. दोन्ही एंडनं खेळलं जाते. त्याचा एक ऍडव्हान्टेज फायदा जरूर मगाशी देखील पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितला दातिवली संघाला होताना आपण बघितलं फिल्डिंग घेतलेली आहे. मानेरे संघानं टॉस जिंकून एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले एकूण बघतो आपण 14 वरती 14 रन्स इन बोर्ड. 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. मनोज चांगला चेंडू आहे थोडासा कठोर देखील त्याचा वापर सातत्याने मनोज करत असतो. पडल्याच्या नंतर चेंडू आपण बघितला थोडासा बॉन्स आणि टॉस होत असताना डॉट बॉल. प्रतिम खेळाडू मनोज देखील विकेट टू विकेट बॉलिंग तो करत असतो आणि बऱ्याचशा वर्षापासून तो खेळतो दातिवली संघाकरिता. पुन्हा बागफुला जाऊन कट केलेला त्याचा फटका. चांगला चेंडू वेगाने चाललेला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आता थांबवणं शक्य नसणार आहे. चेंडू पाहता पाहता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांकरिता. पाहायला मिळतोय सकाळची पहिलीच मॅच आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती 18 रन्स इन बोर्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. मनोज थोडासा बाकफुटला जरूर असावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू चांगला आहे. एवढं इझी जाणार नाहीये मनोज अगेन्स्ट असे का फटके खेळणं. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग असते. त्या अनुषंगानं आताच आपण चेंडू बघितला चांगला पाहायला मिळाला. आला डॉट बॉल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मगाशी बघतो आपण 18 वरती जी होती तिकडेच थांबलेली. त्याचं कारण डॉट बॉल. मनोज षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा फटका चांगला. शॉट अक्षरशः बनवला. स्क्रो द विकेट खेळले. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती 60 डावा या मॅच मध्ये विजय करिता टीम योगेश पवार प्रतिष्ठान टीम गावदेवी उंबारलीला बनवायच्या.
आमचे किशोरदादा मडवी यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय फटका आहे, राजकुमार राज करतो मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय. डीजे डीजे मास्टर जेव्हा मी कंप्लीट करू वाक्य त्याच्यानंतर आपण डीजे प्ले करा प्लीज, थोडं लक्ष द्या. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 4 न पुढे स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आपण बघतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झालेली आहे. पाण्याची मागणी होती प्लीज, आपण पाणी पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जरूर या मॅच मध्ये आपल्याला चांगली मजा पाहायला मिळेल. यस डीजे, माफ करा 26च धावा आहेत. यस डीजे, चांगला शॉट आहे आणि याचकरिता भावेशला जाणलं जातं. काय फटका पाहायला मिळाला, सुपर शॉट. हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 4 ना पुन्हा फ्लाय होते स्कोर बोर्ड. 30 या आकड्यावरती अजून या मॅच मध्ये 30 ची गरज आहे. येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि सुकाळ्याचं मैदान आहे. या मैदानावरती आपण बघतो धावा होत असतात आणि दोन्ही एंडनं खेळलं जात आहे. हा एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. विनीत थोडासा बाकफुटला जरूर असावा. फुल टॉस पुन्हा ऑन साईडला फटका ऑन डायचा डीप मधून फिरले तिकडे पोहोचलाय. चांगली फिल्डिंग बघतो आपण. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडे मिळतील. पहिल्या विकेटसाठी एक मोठी आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये बघतो आपण जरूर चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. दातिवली टीमचा मध्ये एवढी मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. इकडे बघतो आपण 32 धावेची भागीदारी. आता इक्वेशन आपण बघितलं तर अजूनही चेंडू शिल्लक आहे 16 आणि येणाऱ्या 16 बॉल मध्ये 28 धावेची गरज आहे. राजकुमार भावेश काहीतरी चर्चा करतो की असंच आपल्याला खेळायचं आणि याच पद्धतीने सध्या तरी आपला खेळ जर सुरू राहिला तर प्रयत्न असेल इकडनं चांगलं क्रिकेट. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. अजून एक फटका हवेत. आता इकडनं संधी आहे. आता इकडनं संधी आहे. चूक होणार नाहीये. भावेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम उंबारलीला. रनसेत बघतो आपण एकूण स्कोर बरोबरती 32 ला 1. यस डीजे, आणि महत्वाची देखील होती. विकेट्स आलीच नव्हती आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल बघतो आपण 32 धावेची भागीदारी भावेश आणि राजकुमार मध्ये पाहायला मिळाली. भावेश परतला मैदानाच्या बाहेर. मॅच अजून आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 बॉल मध्ये 28 धावेची गरज आहे. मॅच आपल्याला जरूर शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार पाहायला मिळेल आणि एक चांगला फिनिशर आपण म्हणू शकू मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटीलला.
15 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 28 धावेची गरज आहे. प्रेम बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगानं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. विनीत सातत्याने जेव्हा जेव्हा संघ दातिवली खेळतो तेव्हा तेव्हा त्याचे 2 षटकं निर्णायक असतात. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. ग्रामीण टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून सध्या तरी त्यांचा शेड्यूल भरपूर बिझी आहे. तर सुंदर आणि चांगला असं टेलिकास्ट तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती जरूर पाहायला मिळेल आजच्या देखील दिवसामध्ये. समोर खेळले फटका चांगला विशेप मध्ये. डीप मध्ये विक्रमची चांगली फिल्डिंग. 10 विकेट एक सिंगलच मिळेल. चांगला कमबॅक केलेला. विकेट मिळाल्याच्या नंतर थोडासा एक दबाव बनवण्याचा प्रयत्न केलेला पुन्हा एकदा विनीतनं. चांगला टप्पा द्यायचा आहे. चांगला फिंगर देखील रोल करतोय. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 33 वरती 1 विकेट गेलेली आहे. 13 चेंडू आणि 27 ची गरज. मॅच बॅलन्स आहे. म्हणजे दोन्ही एंडने जेव्हा खेळला जातं तेव्हा एक चांगला बेनिफिट असतो. हवेच्या त्याच दिशेनं खेळायला किंवा मात्र षटकं काय मिळत असतात. राजकुमार पाटील साकिंग एंडला आहेत. विनीत पुन्हा फुल टॉस. आडव्या बाटना ऑन साईडला मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. तर वेगानं 10 विकेट एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. थोडीशी जरूर त्रस्त आहेत. राजकुमार शॉट खेळण्याकरिता त्यांचा प्रयत्न होता. ऑन साईडला करून विकेट. रन्स मात्र मी ते एक सिंगल एकूण बघतो आपण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा आहे धावपलकावरती 34 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 अजूनही गरजेचं. चला आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जातीवली आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. यस दीज आहे. सात्विक बॉलिंग मार्क वरती आणि सात्विक कडे अशाच काय गोष्टी आहेत. चांगल्या लेंथ वरती कमी गतीनं चेंडू हाताळणं त्याची ओळख राहिली आहे. त्याचा पहिलाच बॉल आपण बघितला. 12 मध्ये करायचा होता. 26 त्याच्यातला पहिला चेंडू आला डॉट. आता बघतो आपण 11 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावेची गरज मॅच मध्ये अजूनही असणार आहे. चांगले मॅच रंगेल. पहिलाच सामना. पुन्हा गती कमी केली. आडव्या बाटना ऑन साईडला केले. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. इकडनं प्रेमला देखील काही आक्रमक शॉट खेळावे लागतील. मॅच आता बघतो आपण थोडीशी दूर जरूर दिसते उंबारलीपासून. म्हणजे सात्विकचा षटक निर्णायक असणार आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये विजयाकरिता 25 धावेची गरज आहे. 35 धावा ऑलरेडी झालेल्या. 60चं टार्गेट होतं. विकेट टॉसला जास्त महत्त्व दिलेले आहे या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. चेसिंग हा कंपल्सरी नसेल. अगोदर विकेट त्याच्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. फटका देखील दमदार. डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित नाहीत. लांबच लांब हा फटका. याच करता संघाचे धावसंख्या 41 वरती 19 धावेच्या अजूनही सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या बघतो आपण वेगानं चाललेले पुढे. स्कोरबोर्ड 41. पुन्हा गती कमी केली. यावेळेचा फटका फसलाय जरूर. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत. चांगला कमबॅक सात्विकचा. फलंदाज बाद.
भरपूर असा टीम मध्ये एक चांगला बॉलर होणं एवढं इझी नाहीये. ही कला असणं गरजेचं आहे बॉलरकडे. जर आपल्याकडे चांगली बॉलिंग आहे किंवा आपण जर प्रत्येकी चेंडू एक चांगला टाकत असू तर जरूर आपल्या टीमचा त्याचा फायदा होत असतो. आता बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की एखाद्या वेळेस जर मार बसतोय तर तिथे प्रत्येकी चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे. इकडे गती कमी केली आणि त्याचाच फायदा झाला. टीम दातिवली आणि सात्विकला मिळाली महत्वाची विकेट. नवीन बॅटर केवल. फुल टॉस आहे समोर. विशप मध्ये फटका. डीप मध्ये तिकडे जयेश आहेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल राजकुमारचा वेगाना. सेकंड मिळेल जरूर मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली. मॅच क्लोज चाललेली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला जरूर हा सामना रंगतदार पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. 43. 17ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. सकाळचा पहिला सामना जय महोत्सव चषक 2025 वर्ष चौथा आणि या पहिली मॅच मात्र आपल्याला दमदार पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या 59. 60 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये उंबारली संघ करतोय. सात्विक राऊंड विकेट ना. केवलकरिता पुन्हा एकदा गती कमी केलेली आहे. चांगला चेंडू आला. डॉट बॉल. चांगली वापसी केलेली. एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला प्रेमच्या बॅटमधून. त्याच्यानंतरचा कमबॅक देखील तेवढा चांगला सात्विकचा राहिला. षटके एकूण संपलीत बघतो आपण. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण आहेत स्कोरबोर्डवरती 43. 2 विकेट गेलेल्या. आता बघतो आपण 6 चेंडू शिल्लक आहेत. 17ची गरज. आपण जरूर विकेटचा विचार करूया. थोडा कमी घ्या प्लीज. आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची. विकेट्सची तर बरोबरी झालेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये दातिवलीचे 2 गेले होते आणि आता बघतो आपण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना उंबारलीचे देखील 2 विकेट्स गेलेले आहेत. टॉसचा बेनिफिट उंबारलेला आहे. 16 जरी बनवला विकेट न गमावता तरी देखील हा सामना जिंकता येऊ शकेल. इकडनं एखादी विकेट जर गेली तर मग रन्स कंपल्सरी चेस कराव्या लागतील. आणि आता मयूरेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. मयुरेश टांडेल बॉलिंग मार्कवरती. या 5व्या ओव्हरमध्ये त्याला 17 इकडं डिफेन्स करायचे आहेत. केवल आणि राजकुमार सलामीला पहिल्या षटकापासून मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉलमध्ये 22 त्यानं केलेले आहेत. आता अजूनही काम संपला नाहीये असं जरूर उंबारलीचा डगआउट म्हणत असावा. 6-17ची गरज आहे. टांडेलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. यंगस्टर नवदीत एक खेळाडू. राऊंड विकेटनं बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका चांगला. पॉइंटला कोणी फिल्डर देखील नाहीत. वेगाने तिकडं शॉर्ट पॉइंटचा फिल्डर डीप मध्ये पोहोचलाय. विनीत चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. अजूनही बघतो आपण या मॅच मध्ये रन्स करायचे आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत. 5-15चं इक्वेशन आहे. चांगली मॅच शब्दाला पाहायला मिळते. महत्वपूर्ण या सामन्यामध्ये पहिल्याच आजच्या दिवसातील टांडेल वरती जरूर विश्वास आपल्या टीमचा आहे. त्या अनुषंगाने त्याला धावा रोखण्याकरिता हा षटक सोपवलेला आहे. दुसऱ्या बाजूने राजकुमार देखील प्रयत्न जरूर करेल. वेगवान चेंडू. पाण्याची लगेचच मागणी करा प्लीज.
45 झालेल्या आहेत. मॅचला पुन्हा सुरुवात होते. जास्त मोठी गंभीर दुखापत नाहीत आणि अशा गोष्टी आपण बघत असतो. आता बरेचसे जे खेळाडू आहेत तुम्ही बघू शकाल, किरण पवार किंवा नानकरचे काही खेळाडू आम्ही काल नाईटमध्ये होते तेव्हा देखील त्यांनी असा जो सनग्लास जो येतोय क्रिकेट खेळण्याकरिता त्याचा त्यांनी जास्त वापर केलाय आणि गरजेचं आहे खास करून. चांगला चेंडू आहे. अजून एक टांडेलचा वेगवान डॉट बॉल. दुखापतग्रस्त आहे मैदानामध्ये. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयाकरिता 15ची गरज. 14 अजूनही चालतायत. त्याकरिता मोठा फटका हवाय. कदाचित केवलला स्ट्राईक मिळाली असावी तर तो अजून नॉनस्ट्राईकला उभा आहे. स्ट्राईक राजकुमार पाटीलकडे. टांडेलनं आतापर्यंत सुपर बॉलिंग केलेली आहे. नेक्स्ट बॉल. टॅप करत असताना चांगला चेंडू. सेकंडचा कॉल असावा कारण का शेवटी इकडे बघतो आपण जर 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 12. आता आपण जरूर मैदानामध्ये बघतोय बरेचसे नाराज आहेत खेळाडू. 13ची गरज आहे. विकेट न गमावता 12ही चालतील. 2 सिक्सर प्लीज चला आर्या. आपण लगेचच फिल्डिंग सेट करा. सांगतात की इकडे जर बॉलरला जर थ्रो कदाचित गेला असता तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. मध्ये विशाल मडवीने देखील तेवढीच चूक केलेली मोठी. जर चेंडू त्याने कव्हर केला असता तरी देखील राजकुमार बाद होऊ शकला असता कदाचित. आता जर आणि थर मध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. 2 चेंडू शिल्लक आहे. 13ची गरज आहे. 47 झालेल्या आहेत. 12 अजूनही चालतात. बघतो आपण या मॅच मध्ये जरी 12 धावा केल्या तरी देखील सामना मात्र हा जिंकता येऊ शकेल. विकेटची बरोबरी आहे आणि टॉसचा आपण जर विचार टॉस जिंकलेला होता पहिल्या इनिंग मध्ये उंबारली ना. त्या अनुषंगानं 2 चेंडू 13ची गरज. मॅच अजूनही संपली नाही. या राजकुमार देखील एक अप्रतिम खेळाडू. अशा कारणाने राजकुमारने भरपूर वेळा खेळलेले आहेत. आज करेल का ते देखील तेवढंच महत्वाचं. 2-13ची गरज. टांडेलने आतापर्यंत इम्प्रेस केलेले या मॅच मध्ये आणि आता फायनली सुटकेचा श्वास सोडला असावा. बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू आता शिल्लक असणार. एका बॉल मध्ये 12ची गरज. महत्वपूर्ण ठरली प्रेमची विकेट या मॅच मध्ये. त्यानं सिक्सर मारल्याच्या नंतर लगेच 7वी विकेट टाकलेला तो चेंडू. खरं त्याचं कौतुक आहे. बॉलिंग करत असताना बॉलरकडे या गोष्टी गरजेच्या आहेत की ते काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि काय बॉलिंग करतोय. खरंच सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. डीजे थँक्यू. 11 धावांना बघतो आपण हा सामना जिंकलेला आहे. 48च बनवू शकला उंबारली संघ. हार्ड लक मध्ये तुम्ही आलात खेळलात आमच्या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. सोमनाथ दादा भोईर, प्रेम, राजकुमार यांचं देखील चांगलं खेळ राहिला जरूर. मात्र फायनली हा सामना दातुलीने जिंकला. दातुली संघ आपण कुठेही जाऊ नका. तुम्हाला सेकंड राऊंडची मॅच लगेचच खेळायची याची आपण नोंद घ्या. म्हणून दातिवली टीमच्या स्कॉटला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. तुम्हाला लगेचच पुढचा सामना खेळायचा आहे. मुसबा मांजरे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आणि VCC उसर्ग टीमला विनंती आहे आपले 2 सलामीवीर फलंदाज आपण पाठवून द्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण हाय स्कोर मॅच बघतोय. तब्बल 23 केला पहिल्या इनिंग मध्ये तो जयेश म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. या जयेश